श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या मुक्तीसंग्रामाला एक दीर्घ इतिहास आहे आणि यात एक मोठा संघर्ष आहे. आपल्या आजच्या वृत्तविशेष मध्ये आपण या मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाची थोडी उजळणी करणार आहोत. श्रोतेहो, इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर प्रभाकर देव यांनी याविषयी दिलेली माहिती आता आपण ऐकूया. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा दोन प्रकारचं पारतंत्र्य नष्ट झालेलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. एक पारतंत्र्य म्हणजे जिथे ब्रिटिशांचं प्रत्यक्ष राज्य होतं तो ब्रिटिश इंडिया, आणि त्या ब्रिटिश इंडियातली सामान्य रयत ही एका अर्थानं स्वतंत्र झालेली आहे आणि त्यांचं पारतंत्र्य संपुष्टात आलेलं आहे. त्यांचं पारतंत्र्य संपुष्टात आलं असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा काहींचं पारतंत्र्य शिल्लक आहे असा त्याचा अर्थ ध्वनित होतो. एक मोठा गैरसमज आपला आहे ब्रिटिश इंडियाच्या बाबतीत की सगळा भारत हा इंग्रजांच्या ताब्यात गेलेला होता. हा फार मोठा गैरसमज आहे. 562 राजे राज्य करत होते भारतामध्ये. 562 राज्यांवर इंग्रजांचा प्रत्यक्ष ताबा नव्हता. फरक एवढाच आहे की 562 राजे इंग्रजांचे मांडलिक बनलेले होते. त्या अर्थानं संपूर्ण भारत इंग्रजांच्या ताब्यात गेलेला होता. आता प्रश्न असा येतो की 562 राज्यांमधली रयत 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र झाली का? याचं सरळ सरळ उत्तर आहे नाही. 562 राजे स्वतंत्र झाले. इंग्रजांनी जाताना त्यांना सांगितलं की आता तुम्ही आमचे मांडलिक राहिलेला नाहीत, स्वतंत्र भारत अस्तित्वात येतोय, तेव्हा तुम्हाला आम्ही 3 पर्याय देतो. तुम्हाला हवं तर भारतात विलीन व्हा, नको असेल तर पाकिस्तानात विलीन व्हा, आणि भारतात किंवा पाकिस्तानातही विलीन व्हायचं नसेल तर आपण स्वतंत्र राहू शकता. असे 3 पर्याय या 562 राजांना मिळाले लक्षात घ्या. म्हणजे ब्रिटिशांनी जाताना कशी मेघ मारली आहे हे आपल्या लक्षातच येत नाहीये की ब्रिटिशांना अपेक्षित असं होतं 562 राज्य अस्तित्वात येतील, 563 भारत असेल आणि 564 पाकिस्तान असेल. अशा 564 राज्यांमध्ये इंग्रजांना भारत सोडताना भारताची विभागणी अपेक्षित होती. खरं सुदैवानं सरदार वल्लभभाई पटेलांच्या प्रयत्नामुळं या सगळ्या 562 राजांना कन्व्हिन्स करण्यात आलं की तुम्ही स्वतंत्र राहण्यात अर्थ नाही, भारत एक राष्ट्र म्हणून आपण उभं राहू, आणि राजकीय दृष्ट्या राष्ट्र निर्मितीचं काम या सरदार वल्लभभाई पटेलांच्या आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे झालेलं होतं. आणि 562 राज्यांपैकी जवळपास 560 राज्ये हे भारतात विलीन झाले. अपवाद उरला फक्त काश्मीरचा, जुनागडचा आणि हैदराबादचा. हे 3 राजे स्वतंत्र कायम राहिले आणि या तिन्ही राजांनी भारतात विलीन व्हायचा नकार दिला. काश्मीर आता 370 रद्द होईपर्यंत स्वतंत्र असल्यासारखंच होतं. तिथे तिरंगा झेंडा फडकवणं हे अशक्य होतं, वंदे मातरम म्हणणं आवश्यक होतं. अशीच परिस्थिती हैदराबाद राज्याची होती, कारण हैदराबाद राज्य हे स्वतंत्र राहायचं ठरवलं. हैदराबादचा मुक्तीसंग्राम हा मुक्तीसंग्राम म्हणजे भारतातल्या राजसत्तेविरुद्धचा शेवटचा संघर्ष आहे. जसा पाश्चात्य जगामधला फ्रेंच राज्यक्रांती ही युरोपीय इतिहासातले राजसत्तेविरुद्धची शेवटची राज्यक्रांती आहे, आणि फ्रेंच राज्यक्रांतीने जसा संपूर्ण युरोपातला राजसत्ता संपुष्टात आणली, तसंच भारतातली संपूर्ण राजसत्ता जर कुणी नष्ट केली असेल, संपुष्टात आणली असेल, तर ती हैदराबादच्या मुक्तीसंग्रामानं केली आहे. आणि म्हणून हैदराबादचा मुक्तीसंग्राम हा केवळ एका संस्थानाविरुद्धचा संघर्ष नाही, तर एकूण जगाच्या इतिहासामध्ये जे महत्व फ्रेंच राज्यक्रांतीला आहे तेवढंच महत्व भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये हैदराबादच्या मुक्तीसंग्रामाला आहे. स्वामी रामानंद तीर्थांनी एका ठिकाणी अत्यंत स्पष्ट शब्दात म्हटलेलं होतं, हैदराबादचा मुक्तीसंग्राम हा केवळ राजसत्तेविरुद्धचा संघर्ष नाहीये, तर हा खरा संघर्ष आहे राजसत्ता विरुद्ध लोकसत्ता. आमचा सतत प्रयत्न लोकसत्ता आणि जबाबदार राज्य पद्धतीचं प्रशासन आणण्याचा प्रयत्न होता. या प्रयत्नाचा इतिहास म्हणजे हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा इतिहास आहे. अखिल भारतीय काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली होती. त्या पार्श्वभूमीवर हे लक्षात घेतलं पाहिजे की 1937 हैदराबाद स्टेट काँग्रेस स्थापना होते
आणि एक राजकीय व्यासपीठ उभं राहतं. पण दुर्दैव बघा, हैदराबाद राज्याचं आणि एकूण उर्वरित भारताच्या परिस्थितीच्या अनुषंगाने की हैदराबाद राज्यामध्ये ज्या दिवशी स्टेट काँग्रेसची स्थापना झाली आहे त्याच दिवशी स्टेट काँग्रेसवर बंदी आली. हैदराबाद राज्यामध्ये राजकीय स्वातंत्र्य नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वातच नव्हती की जेव्हा ब्रिटिश इंडियामध्ये अगदी 1885 पासून हे स्वातंत्र्य उपभोगत आहे. हैदराबाद राज्यामध्ये हा संघर्ष जो सुरू होतोय तो 1937ला आणि या संघर्षाचं स्वरूप महात्मा गांधींच्या अहिंसक चळवळीवर विश्वास ठेवून झालेला संघर्ष आहे. या संघर्षाच्या कालखंडात सगळ्या प्रकारची म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या 100 वर्षामध्ये जे जे घडलंय त्या प्रकारचे सगळे संघर्ष, सगळ्या प्रकारची आंदोलनं हैदराबादच्या मुक्तीसंग्रामामध्ये या 10 वर्षाच्या काळात घडलेली आहेत. आणि याचं सारं नेतृत्व जर कोणाकडे असेल तर ते नेतृत्व प्रामुख्यानं स्वामी रामानंद तीर्थांकडे आहे. आणि हा लढा समजून घ्यायचा असेल तर आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. हा संघर्ष कशासाठी उभा करावा लागला तर एका बाजूला हा संघर्ष उभा राहतोय, जबाबदार राज्यपद्धती आम्हाला हवी आहे, लोकशाही आम्हाला हवी आहे, नवे विचार आम्हाला हवे आहेत, आधुनिकतेकडे आम्ही जाऊ इच्छितोय. आम्ही म्हणजे या राज्यातली बहुसंख्य 85% रयत. हैदराबाद राज्य समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल या हैदराबाद राज्यामध्ये 85% रयत ही इस्लामेतर आहे आणि 15% रयत ही मुस्लिम आहे आणि 15% रयतेचंच राज्य इथे अस्तित्वात आहे. प्रश्न हा हिंदू आणि मुस्लिम या अर्थाचा अस्तित्वातच नाही आहे. मुळात प्रश्न असा आहे की 15% रयत अशा भ्रमात आहे की राज्य करणं हे आमचं जन्मसिद्ध हक्क आहे आणि ईश्वरानं आम्हाला हे राज्य तहहयात उपभोगायसाठीच दिलेलं आहे. या पद्धतीचा सिद्धांत ते राजसत्तेच्या वतीनं अनल मलिकचा सिद्धांत म्हणून प्रतिपादित केलाय. या अनल मलिकच्या सिद्धांताचं एवढं भूत या सगळ्या सामान्य रयतेच्या मनामध्ये शिरलेलं होतं. त्याला परिसीमा गाठली गेली या सगळ्या या कालखंडामध्ये की 1937ला सुरू झालेला हा सत्याग्रह 1947 पर्यंत झाला. 47ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. आपल्यालाही हैदराबाद राज्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांना वाटलं की आपल्यालाही स्वातंत्र्य मिळेल आणि त्या अर्थानं आपण वाट पाहत बसलो. परंतु दुर्दैव असं उषःकाल होता होता काळरात्र यावी अशी परिस्थिती इथे निर्माण झाली. 15 ऑगस्ट 1947ला हैदराबाद राज्यातल्या कुठेही अगदी औरंगाबादला, जालन्याला, नांदेडला, परतूरला या कुठल्याही भागामध्ये आम्ही तिरंगा फडकवू शकलो नाही. ज्यांनी वंदे मातरम म्हटलं आणि भारताचा ध्वज फडकवला त्या सगळ्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. कारण हैदराबादच्या निजामानं असा फतवाच काढला की हा तिरंगा झेंडा हा परकीयांचा ध्वज आहे आणि तिरंगा ध्वज बाळगणारे हे परकीयांचे हस्तक मानले जात आहेत. ही भूमिका हैदराबादच्या प्रशासनानं घेतलेली होती. 1947 ते 48 हा जो शेवटची 13 महिने 2 दिवस आहेत, हा 13 महिने 2 दिवसाचा कालखंड म्हणजे हैदराबाद मुक्तीसंग्रामातला सशस्त्र लढा आहे. तर इथे हैदराबाद राज्यात जगायचं असेल, राहायचं असेल तर हातात शस्त्र घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे. हातात शस्त्र घ्या, नाहीतर सरळ प्रॉपर्टी गावं बिवं सोडून निघून जा. अशा प्रकारची स्थलांतर 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हजारो कुटुंब, मला आठवतं औरंगाबादमधून आमच्या केळीबाजारमध्ये आम्ही राहत होतो, केळीबाजारमधली जवळपास 50% घरं रिकामी झालेली होती. म्हणून हैदराबाद स्टेट काँग्रेसचं कार्य करणारी काही घरं इथे शिल्लक राहिली. बाकीची सगळी घरं औरंगाबाद सोडून बाहेर गेलेली आहेत. तीच अवस्था नांदेडची होती, तीच अवस्था इतर सगळ्या मद्रासची होती, कर्नाटकातली होती, तेलंगणातली होती. असंख्य माणसं कुटुंबाच्या कुटुंब अक्षरशः स्थलांतरित झालेली होती. आता आपल्याला स्वतंत्र भारताची मदत पाहिजे होती आणि म्हणून हैदराबाद राज्याच्या बॉर्डर्सवर अनेक ठिकाणी बॉर्डर कॅम्प्स उभे राहिले. इथे मुंबई प्रांतात त्यावेळेस मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं होतं आणि बीजी खेर होते, त्यांचाच संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. सीपी अँड बेरार मधून मोठं सहकार्य मिळालं आणि सीपी अँड बेरारच्या होमगार्ड्समध्ये मराठवाड्यातल्या काही स्त्रिया, विशेषतः दगडाबाई शेळके सारख्या, आणि त्यांना होमगार्डचं ट्रेनिंग मिळालं आणि या बाई जालना जिल्ह्यामध्ये अक्षरशः त्यांच्या 50 किलोमीटरच्या परिसरामध्ये अक्षरशः बंदूक हातात घेऊन घोड्यावर स्वार करून एकाही रझाकाराला पाय ठेवण्याची ताकद होती. एवढं सामर्थ्य या दगडाबाई शेळके सारख्या सामान्य स्त्रीने दाखवलं. गीताबाई चाठणकर असोत किंवा ताराबाई परांजपे असोत किंवा अगदी आपल्या औरंगाबादच्या आशाताई वाघमारे असोत, या सगळ्या स्त्रियांनी फार मोठ्या प्रमाणात जीवावर उदार होऊन जर कोणतं काम केलं असेल, हैदराबादचं बॉर्डर क्रॉस करून स्वतंत्र भारतात जायचं आणि निरनिराळ्या ठिकाणाहून शस्त्रास्त्र मिळवायची आणि ही शस्त्रास्त्र आणायची म्हणजे अक्षरशः पोटावर लावून
गर्भार असल्याचा देखावा करत मोठ्या मुश्किलीने ही शस्त्रास्त्र या बॉर्डर कॅम्प्स पर्यंत पोहोचवली जायची. ती हैदराबाद राज्यात शिरताना रेल्वे जेव्हा मनमाडून निघायची आणि वैजापूरला यायची, वैजापूरला 2 तास गाडी थांबवली जायची आणि गाडीमध्ये प्रत्येकाचं सगळं सामान, आपण परदेशात जाताना जेवढी सिक्युरिटी चेक असतो तसाच सिक्युरिटीचा चेक या हैदराबाद राज्यामध्ये येताना, महाराष्ट्रातून या, मद्रासमधून या, का तेलंगणातून या, का कर्नाटकातून या, कुठल्याही बाजूने आलात तरी इतकं स्ट्रिक्ट बॉर्डर होती. आमच्याकडे जे चलन होतं ते हाली चलन होतं. स्वतंत्र भारतातलं चलन आमच्याकडे हैदराबादमध्ये चालत नव्हतं. आमचं चलन व्यवस्था वेगळी होती, आमची पोस्टल व्यवस्था वेगळी होती, आमचं लष्कर वेगळं होतं, आमचा ध्वज वेगळा होता, शाळेतली आमची प्रार्थना वेगळी होती. मी स्वतः 10 वर्षाचा आहे. शाळेतली मला प्रार्थना अजूनही ती आठवते की आमच्या हैदराबादच्या निजामाचं राज्य हयात राहो असं आम्ही उर्दूमध्ये प्रार्थना म्हणतो. या संघर्षानं खऱ्या अर्थानं अटीतटीची अशी लढाई ही हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये होती. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट घडली आहे. शस्त्रास्त्र मिळवण्याचा अटीतटीचा प्रयत्न जसा झालाय तसाच नागनाथ परांजपे, पद्माकर लाटकर या दोघांनी मुंबई परिसरामध्ये हैदराबाद रेडिओ सुरू केला होता डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये आणि तो जवळपास 4-6 महिने तो रेडिओ चालला. शस्त्रास्त्र मिळवणं, निरनिराळ्या प्रकारचे ऍक्शन्स करणं हे सगळं या कालखंडामध्ये झालेलं आहे आणि सगळ्यात रोमहर्षक असे जे प्रसंग आहेत ते नांदेडच्या परिसरामध्ये घडलेले आहेत की उमरी बँक ऍक्शन सारखा प्रसंग भारताच्या इतिहासामध्ये नव्हे, भारत स्वातंत्र्य चळवळीमध्ये दुसरा नाही. काय वेगळेपण आहे या उमरी बँक ऍक्शनचं की उमरी बँक ऍक्शन ही उमरखेडच्या कॅम्पवरून ऑर्गनाईज केली गेली होती. अनंत भालेराव बँक ऍक्शनचे पुढारी होते. यांनी 40-50 लोकांना एकत्र करून अगदी शिस्तबद्ध अशा प्रकारची ही योजना आखली गेली आणि उमरखेडहून उमरीला आले. उमरीचं वैशिष्ट्य असं की हैदराबाद राज्यातलं सगळ्यात मोठी बाजारपेठ ही उमरीची आणि जवळपास 20-25 लाख रुपये त्या हैदराबाद स्टेट बँकेत असत. वित्तम बातमी मिळाली गेली की अख्खं गाव उमरी आणि मोंढा या बँक ऍक्शन मध्ये सहभागी होतं. अगदी वाजत गाजत बँक लुटली गेली. म्हणजे दुपारी 1 वाजता ऍक्शन सुरू झाली आणि प्रत्यक्षात 5 वाजता बँक लुटली गेली आहे आणि 5 वाजता सगळं गाव जागा असताना, आजूबाजूला माणसं जमलेली असताना 20 लाख म्हणजे ही सगळी पोत्यामध्ये भरली गेली, बैलगाडीत टाकली गेली आणि बैलगाडीतून ही सगळी रक्कम ओपन दिवसा ढवळ्या रात्री 12-1-2 वाजेपर्यंत उमरखेडला पोहोचवली गेली. उमरखेडून ही सगळी रक्कम नंतर सोलापूरच्या स्टेट काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचवली गेली. तिथलेच एक मारवाडी व्यापारी होते, ते आमच्या उमरखेडच्या कॅम्पमध्ये संबंधित असलेले, त्यांनी आपल्या खिशातून 20,000 रुपये त्या ऍक्शनला काढून दिले होते. आणि जगाच्या इतिहासातली कदाचित ही एकमेव बँक ऍक्शन असेल की ज्या बँक ऍक्शनचं ऑडिट झालेलं आहे आणि हे ऑडिट रिपोर्ट काँग्रेसच्या कार्यालयात उपलब्ध आहे. किंवा नांदेडचं झेंडा प्रकरण आहे किंवा औरंगाबादचं गुलमंडीवरचं माणिकचंद पहाड्यांचा सत्याग्रह आहे. अनेक गोष्टी अशा सांगता येण्यासारख्या आहेत ज्या सांगता सांगता आपण थकून जाऊ. परंतु हा हैदराबादचा मुक्तीसंग्राम सुवर्णाक्षरानं लिहिला जाणारा एक अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे. हैदराबादचा निजामाचा इतिहास जर समजून घ्यायचा झाला, 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि मुघल राज्य डबघाईला आलं. हा औरंगाबादचा सुभेदार असदुल्ला मुघलांच्या राज्यातून फुटून बाहेर पडतो, स्वतःचं राज्य निर्माण करतो. भारत स्वतंत्र झाल्यावर भूमिका मात्र ही घेतो की मला मुघलांचा वारसा कायम ठेवायचा. इथे संपूर्ण जगामध्ये लोकशाहीचं वारं वाहत आहे, आधुनिक विचार आले आहेत. अशा अवस्थेमध्ये फक्त एकमेव हैदराबाद राज्य राजसत्तेच्या स्वरूपात अस्तित्वात राहू इच्छित होतं आणि हे राज्य जर अस्तित्वात राहिलं असतं तर भारतीय स्वातंत्र्याला पूर्णत्व येऊ शकलं नव्हतं. म्हणून भारतीय स्वातंत्र्याला पूर्णत्व देणारा शेवटचा संघर्ष म्हणजे हैदराबाद राज्यातला हा मुक्तीसंग्राम आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, लेखन आणि समन्वय हर्षवर्धन दीक्षित, निर्मिती राजेश शेजवळे आणि निवेदन नम्रता कडू.